कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं। धनंजय मुंडेचे कार्यकर्ते खुनाचे मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि त्या होम कमिटीचा सगळा डेटा जो येतोय की सगळी राज्यांमध्ये क्राईम कमी झालाय, एकतर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढला आहे हा केंद्र सरकारचा डेटाच सांगतो। योगायोगाने तुमच्या आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये मला जी संधी आपण सगळ्यांनी दिली त्याच्यामुळे होम कमिटी जी देशाची असते त्याच्यात मला काम करायची संधी मिळाली आणि त्या होम कमिटीचा सगळा डेटा जो येतोय त्या डेटामधून असं कळतंय की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढतोय। अनेक राज्य जिथे क्राईम वाढायला होता आधी ती सगळी राज्यांमध्ये क्राईम कमी झालाय, पण ह्या देशामध्ये महिलांच्या विरोधात आणि जनरल क्राईम हा वाढलेला हा सातत्याने दिसतोय आणि अनेक महिने मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करा। बीडमध्ये ताई सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये समाज माध्यमांवरती काही व्हिडिओ व्हायरल होतात आहेत। सातत्यानं एकमेकांना मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। कधी संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते असतील, कधी दसांचे कार्यकर्ते असतील, सातत्यानं हा प्रकार पुढे येतोय। धनंजय मुंडेचे कार्यकर्ते खुनाचे या सगळ्या प्रकरणावरती काय भूमिका आपली असणार आहे? माझी भूमिका कन्सिस्टंट असते। मी पूर्णपणे कुठल्याही क्राईमच्या विरोधात आहे। कोणीही तो कार्यकर्ता असेल, नेता असेल, सहकारी असेल, पदाधिकारी असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट क्राईम हा पहिला मुद्दा। आणि दुसरा, बीडमध्ये गेले 5 वर्ष म्हणजे 2019 पासूनची मी पुण्याच्या पालकमंत्री आणि जे आता बीडचे पण पालकमंत्री आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे की त्यांनी 1 वर्षाची इन्क्वायरी लावलेली आहे बीडची। मी त्यांना विनंती केलेली आहे, पत्रही लिहिलेलं आहे की त्यांनी पूर्णपणे 5 वर्ष 2019 पासून आजपर्यंत बीडमधले सगळ्या पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथली DPDC असेल या सगळ्याची किंवा तिथले कॉन्ट्रॅक्ट्स असतील या सगळ्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि राज्याला कळलं पाहिजे। मग तो संतोष भाऊची क्रूर हत्या असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल। आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्रीही आहेत त्यांनीच स्वतः ऑन रेकॉर्ड सांगितलंय की 150हून का 200 लोक असे आहेत महाराष्ट्र, मला एक्झॅक्ट नंबर नाही माहिती पण खूप मोठा नंबर येतो की त्या नंबरचे त्या इतके लोक गायब आहेत। म्हणजे त्याच्यामुळे हे धक्कादायक आहे की इतके वर्ष 6 वर्ष इथल्या नेतृत्वाने की ज्या पद्धतीने तो क्राईम वाढू दिला, त्याच्यामुळे जो सुरेश धसांचा शब्द आहे आकाच्या आकाचा आका हे कोण सगळे आका आहेत आणि त्यांचे आका कोण आहेत हे महाराष्ट्राला पारदर्शकपणे कळलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।